घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला भते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकविन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। गुरु कंट्रोल कंट्रोल, तुझा राग तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून राहिलाय। अरे ठीक आहे ना यार, अरे नवीन आहे तो। नवीन आहे म्हणून काय झालं आनंद? अरे यार गलती से हुआ होगा ना यार। हाँ आणि हे बघ, तो आणि शनाया एकच एजचे आहे, यंग आहे। हे बघ तू एजेड झालायस असं नाही म्हणत आहे मी, हा पण कम ऑन एक्सेप्ट इट यार। तुझं आणि शनाया तुमच्या दोघांमध्ये एक डिफरन्स ऑफ एज आहेच, आणि अशा परिस्थितीत एक यंग चॅम्प समोर आला की असं होतं। चॅम्प? हा नाही, आता मला बघायचंच आहे की या यंग चॅम्पने हिला अशी काय भुरळ घातली आहे की ती माझ्याकडे ढुंकूनही बघत नाही। आता ते शोधून काढल्याशिवाय मला चैन नाही पडणार। ठीक आहे आनंद, यू कॅरी ऑन, मी बघतो काय करायचं ते। अरे तू ऐक माझं। आनंद थँक्स, प्लीज कॅरी ऑन, मी बघतो। येस सर। श्रेयसशी बोलायचंय। येस सर। सर तो डेस्कवर नाहीये, ही इज हॅव्हिंग कॉफी सर। हा माहिती आहे, कामं सोडून बाकी सगळ्या गोष्टी जमतात ना। अर्जंट बोलायचंय। येस सर। श्रेयस, गुरु सरांचा फोन आहे। हाँ सर, गुरुनाथ सुभेदार बोलतोय। डेस्कवर नव्हताच तू, केबिन मध्ये ये, अर्जंट बोलायचंय। May I come in, sir? Oh yes, come in, come in. Thank you, sir. चॅम्प? सर चॅम्प? अरे म्हणजे काय, तुझ्यासारख्या एखाद्या तरुण मुलाला चॅम्पच म्हणावं असं वाटतं ना? चालेल ना म्हणजे? Of course, sir. Of course, as you wish. As you wish. बस ना, बस प्लीज बस। Thank you, sir. सो चॅम्प, आय एम ग्लॅड की तुझ्यासारखा यंग डायनॅमिक टॅलेंटेड मुलगा या कंपनीचा एक भाग आहे। My pleasure, sir. My pleasure. And I am enjoying my work as well. ते दिसतच आहे Sir? दिसतच आहे ना, किती काम करतोयस तू मन लावून। हा? आणि एस्पेशली युअर नेचर व्हेरी हेल्पफुल, प्रत्येकाला मदत करायची आउट ऑफ द वे जाऊन, नाही? सर ते मी नाही, इट्स गुड, इट्स गुड, आय लाईक इट, कीप इट अप। म्हटलं एवढी मदत करतोस सगळ्यांना, तर आपण एखादा फेवर मागावं त्याच्याकडे, म्हणजे तुझ्याकडे, चालेल ना? ऑफ कोर्स सर, वाय नॉट, वाय नॉट। त्याचं काय आहे? सिट 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 सिट। माझी एक भाची आहे,
साधारण तुझ्याच वयाची आहे. तिचा येत्या 3-4 दिवसात वाढदिवस आहे. काहीतरी गिफ्ट द्यायचंय तिला. म्हटलं काय द्यावं, तुला विचारावं. काहीतरी सजेस्ट कर. सर मी काय सजेस्ट करणार तुम्हाला? नाही अरे कमॉन, म्हणजे कसं आहे, तुला तुझ्या वयाच्या यंग मुलींना काय गिफ्ट द्यावं, त्यांना काय आवडेल, आणि मुख्य म्हणजे ते गिफ्ट कुठून घ्यावं माहिती असेल ना. सो प्लीज हेल्प मी, सजेस्ट मी समथिंग. सर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करा. ऑनलाईन? हा येस सर. 2-4 साईट्स आहेत ज्याच्यावरती खूप छान छान गिफ्ट्स मिळतात. shoppingmela.com मस्त साईट आहे सर. मी जनरली तिकडनंच शॉपिंग करतो. त्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे वॉचेस आणि वेगवेगळी लॉकेट्स बघायला मिळतील सर. हा रिअली नाईस. सर हल्ली ना आपल्या नावाचं इनिशियल असलेल्या लॉकेटचा ट्रेंड आलाय. म्हणजे तुमचं नाव गुरु, तर तुमच्या नावाचं इनिशियल जी ना, तर जी अल्फाबेट असलेलं लॉकेट, माझ्या नावाचं इनिशियल एस, तर एस लेटर असलेलं लॉकेट खूप मस्त वाटतं सर. इंटरेस्टिंग. एस म्हणजे शनाया सबनीसच ना? Because if it's you and me, it should be S and G, right? इनिशियल असलेली लॉकेट्स. हा येस सर. आणि तुझं इनिशियल एस. हा राईट राईट, एस आहे ना. श्रेयस. श्रेयस. राईट राईट, नाईस. सर आणि एक्सपेन्सिव्ह आहेत गिफ्ट्स, पण मस्त एकदम वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. त्यांचे डिपार्टमेंट्स आहेत काही. आणि हा नाही, वेबसाईटवर बघून घेईन मी बाकी काय काय ते, नाही का. सो चॅम्प, थँक्यू. माय प्लेजर सर. तुझी जी काही कामं चालली आहेत किंवा मदत करतोस ते चालू राहू दे. मी येतो. या प्लीज प्लीज. थँक्यू सर. थँक्यू चॅम्प. बाय चॅम्प. माय फुट. लायकी आहे का त्या माकडाची तिच्यासाठी गिफ्ट घ्यायची? सगळी सॅलरी घातलेली दिसते त्या लॉकेटमध्ये. काम डाऊन कॅरी. या श्रेयसला त्याची लायकी दाखवायलाच हवी एकदा. खरा प्रॉब्लेम हा श्रेयस नाहीच आहे, माझे आई बाबा आहेत. ते घरी येऊन बसलेत म्हणून मला शनायाला वेळ देता येत नाहीये, आणि मी तिला वेळ देत नाहीये म्हणून हा हिरो मधल्या मध्ये चान्स मारतोय. अबे तर आम्हाला शहाणपणा शिकवून राहिला का म्हणा? नाही संत्र्याचा धंदा पहिल्यांदा करून राहिलो का? अबे 20 वर्षापासून नागपूरमध्ये नाव आहे सुभेदाराचं. कळमेश्वर मध्ये 1 नंबरचा संत्रा आहे मार्केटचा. भरोसा नाही का म्हणा? अबे तू ना कामाचा आहे ना धामाचा आहे वामन. तू आता टिपूनची गोष्टी नको सांगू. आता 5-7 लाखाचं नुकसान झालं ते कोण भरणार आहे? पापा 5-7 लाख? नाही महिन्याचा तुमचा पगार वाढवतो मी. उंटावर बसून शेळ्या हाकू नको वामन. हो सगळं समजते. राहू दे तुझ्या नाही होणार. मी आल्यावर करतो सगळं. ठेव पण. अबे ऐक, तनसाची गाडी आली का? केव्हा येईन? पेट्या. अबे ते तिथं जाऊन विचारन कोण? दसऱ्याच्या मुहूर्तावर संत्रा गेला पाहिजे ना मार्केटमध्ये. ठेव पण. का झालं? सगळं ठीक आहे ना? कायचं ठीक आहे? स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. एक काम करत नाही बरोबर. कायची काम चोर. काऊ ना? काही प्रॉब्लेम झाला नाही ना? नाही काही नाही सुनबाई. तू लक्ष देऊ नको. आम्ही बघून घेऊ सगळं. लक्ष देऊ नको कसं? फोनवरती तर केवढे भडकले होते तुम्ही. सांगा बरं पटापटा. अगं काही नाही सुनबाई. ते आपल्या शेतामध्ये संत्र्याच्या झाडावर कीटकनाशकाची फवारणी करायचं काम दिलं होतं एकाला. त्याच्याच बद्दल सगळे आम्हाला ताबडतोब निघावं लागत सुनबाई. कायच्या काय बोलून राहिले तुम्ही? तर चांगले महिनाभर राहणार होते ना, लगेच जायची भाषा करून राहिले. सुनबाई
काम असंच असतं आम्हा शेतकऱ्यांचं. बाबा काहीतरी झालंय, नक्की काहीतरी मोठं झालंय तिथे, म्हणूनच तुम्ही इतकी तडकाफडकी निघण्याच्या भाषा करून राहिले. सांगा बरं काय झालंय. आई सांगा ना. अगं खूप मोठं नुकसान झालंय. अगं तू गप्प बस ना. मी सांगितलं का तुला सांगायला सांग म्हणून. अहो ती कोणी परकी आहे का? अरे आई सांगा बरं तुम्ही काय फरक पडतोय. राधिका अगं मजूर लावले होते ना आपल्या बागायतीमध्ये, ते फवारणी मारण्यासाठी. जरा हलगर्जीपणा झाला आणि काय किडले संत्रे, नुकसान झालं खूप. कितीचं? 5-7 लाखाचं नाही हो. तू गप्प बस ना आता. अरे मोठ्यांनी लहानांची गाराणी ऐकायची असतात, त्यांना मदत करायची असते. तू आपलीच राम कहाणी सांगून राहिली. अहो राहू द्या ना, काय फरक पडतोय. अगं तसं नसतं सुनबाई. स्वाभिमान नावाची काही चीज असते की नाही. हो असते ना, पण ज्यांना पहिलेपासूनच तुमच्याबद्दल अभिमान आहे त्यांना हा स्वाभिमान दाखवून काय फायदा. अगं बाबा पहिलं माझं ऐकून घ्या. तुम्ही संत्र्याची बागायती करता का नाही? माझ्याकडे का पाहून राहिला तुम्ही? तिने प्रश्न विचारले, उत्तर द्या ना. आज कोणतरी पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारतो. विचार ग प्रश्न, द्या उत्तर. तुम्ही संत्र्याची बागायती करता? हो करतो. मग मला सांगा त्यासाठी काय काय करता. अबा काय करतो म्हणजे? अगं रोप आणतो, ते लावतो, त्याची निगा राखतो, पाणी घालतो, कीटकनाशकाची फवारणी घालतो, बरंच काय काय करावं लागतं. आणि नंतर काय करता? नंतर काय? नंतर संत्र मोठी झाली की त्याची तोड करायची आणि मार्केटमध्ये विकायचं. मग ही संत्री तोडताना तिथे स्वाभिमान दाखवता का? म्हणजे बाबा हा लहान मूल म्हणजे आई बापासाठी रोपटच असते ना. ते त्याला वाढवते, शिकवते, मोठं करते, आपल्या पायावर उभं करते. मग म्हातारपणी त्यांनी फळाची अपेक्षा केली तर काय चूक आहे? त्यांचा तो हक्कच राहते ना. बाबा मी यांना सांगते हे देतील पैसे. नाही सुनबाई. आणि शिवाय आता यांचं प्रमोशन पण झालं ना, पगार पण वाढला असेल. तुम्ही काळजी करू नका. मी यांना सांगते, यांचा लंच टाइम होईल ना आता, मी फोनच करते ना त्यांना. ते देतील नक्की पैसे. खरंच काळजी करू नका. मिस्टर सुभेदार, एका TV चॅनलचं एक प्रपोजल आहे. त्यांचा एक शो आपण स्पॉन्सर करतोय आणि त्यासाठी आपल्याला आपल्या प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन त्यांना द्यावं लागेल. सुभेदार, हां मी म्हटलं आपल्या प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन. हां प्रेझेंटेशन ना करून टाकूया, करूया. आर यू ओके सुभेदार? या आय एम ॲब्सोल्युटली ओके. ठीक आहे, मग आनंदला मी हे प्रेझेंटेशन द्यायला सांगतो. हां चालेल. एक मिनिट. तो आणि शनाया एकच एजचे आहे, यंग आहे. आणि अशा परिस्थितीत एक यंग चॅम्प समोर आला की असं होतं. श्रेयसला सांगूया. श्रेयस? पण सुभेदार श्रेयस तर अगदी नवीन आहे. नाही नवीन आहे म्हणून काय झालं? यंग आहे, टॅलेंटेड आहे, हुशार आहे. कधी कधी जरा जास्तच हुशार आहे. काही म्हणालात? नाही मी म्हटलं यंग टॅलेंटला आपण नाही संधी देणार तर अजून कोण देणार ना. ते तरी कधी शिकणार. सो मला वाटतं श्रेयस करेल. राईट? ठीक आहे. येस मी बोलवतो त्याला. ओके सर. थँक्स. थँक्यू. हॅलो श्रेयस. हां सर.
जरा केबिन मध्ये महत्वाचं बोलायचं आहे. येस, आलो सर, आलो. मे आय कम इन सर? हो येस चॅम्प, कम इन, ये बस. थँक्यू सर. सो कसं चाललंय चॅम्प? गुड गुड. गुड. आज तुझ्यावर एक महत्वाची जबाबदारी टाकायची आहे मला. एका टीव्ही शो साठी आपल्या कंपनीला प्रेझेंटेशन बनवायचंय. बनवशील? ऑफकोर्स सर, नक्कीच जमेल. दॅट्स द स्पिरिट. हा, फक्त एक आहे, आपल्याला उद्या सकाळी ते प्रेझेंट करायचंय, त्यामुळे आजच्या आज ते पूर्ण झालं पाहिजे, कितीही उशीर झाला तरी. ओके सर, आजच पूर्ण होईल, नो प्रॉब्लेम. ग्रेट. गरज पडल्यास पानवलकरांची मदत घे आणि छान कर. येस सर. ऑल द बेस्ट चॅम्प. थँक्यू सर. गुड लक. थँक्यू. हो का? कोणता शो ग? स्वयंसिद्धा. जबरदस्तच नाव एकदम. स्वयंसाध्या. स्वयंसिद्धा. हा, सिद्धा. म्हणजे धारावीच्या झोपडपट्टीपासून ते पेडर रोड पर्यंतच्या वेगवेगळ्या स्तरांवरच्या स्त्रिया इथे येऊन त्यांच्या समस्या मांडू शकतात. मग त्या कुठल्याही का असेना, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक. चांगलंच आहे. पण काय ग, नुसते समस्याच मांडणार का त्यातनं मार्ग पण काढणार आहे? अगं, मार्ग काढण्यासाठीच तर आहे ना हे सगळं. मुळात 90% स्त्रियांचा प्रॉब्लेम काय असतो की त्या त्यांच्या समस्या कुणासमोरच मांडू शकत नाही. मग जर समस्याच मांडल्या नाहीत तर त्याच्यावर मार्ग कसा शोधून काढणार? त्याचसाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म तयार करतो. काय ग, मी पण येऊ शकते का तुमचा शो बघायला? अगं, कधी शूटिंग असेल तेव्हा मी सांगते तुला. ए, पण माझ्या समस्या बिमस्या काही नाही बरं का. हा, मी आपली अशीच येणार मज्जा म्हणून. अगं हो. बरं, आज जरा नेहाला घेऊन जातेस तुझ्याकडे? मला शोचं काम करायचं. काही काळजी करू नको, मी पाहते. तू तुझं काम कर नीट. हा, चला चला रे पोरांनो. चल. श्रेयस, कंपनी हा लॅपटॉप तुला देतेय आताचं प्रेझेंटेशन करायला. दिस विल रिअली हेल्प यू. याच्यात सगळे सॉफ्टवेअर्स आहेत. ओके. एक मिनिट. मी अनलॉक करून दिलाय, सो नाव यू कॅन यूज इट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. Excuse me, Shana. Actually, I need your help. अरे सो सॉरी श्रेयस, मला सडनली ना डोकं दुखतंय रे खूप. No, no. आय मीन आज काम पण खूप आहे. I know. No problem. It's okay. It's okay. पाहिलंस मिस्टर आनंद, त्या श्रेयसने शनायाला किती मदत केली आणि ती शनाया डोकं दुखल्याचं नाटक करते त्याच्यासमोर. आता थोड्या वेळापूर्वी फोनवरती अगदी हसत हसत बोलत होती. सर, तसंही तिचा या ऑफिसला ना काडीचाही उपयोग नाही. खरंय. खरं तर ती या ऑफिसची एम्प्लॉय कमी, शोपीस जास्त वाटते. सर हे बघा, कॉफी मग या ऑफिसमध्ये याचा उपयोग जास्त आहे तिच्यापेक्षा.
हा बोल. हॅलो, मी राधिका बोलून राहिली. हो कळलं, बोल. अहो तिथे नागपूरला काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणे संत्र्याच्या बागेत. आई बाबा वापस जायचं म्हणून राहिले. काय सांगतेस काय? हो ना. नाही काय सांगतेस? पण का असं अचानक? अहो सांगून राहिली ना, तिकडे काहीतरी झालं म्हणून. ऐका ना, त्यांची परतीची तिकीट मिळतील का बघा ना. मिळतील ना, का नाही मिळणार? हा हवं तर रात्रीचीच काढतो लगेच. नाही 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 नाही, अहो रात्रीची नको, अजून बॅग भरायची ना, उद्या सकाळची मिळतात का बघा ना. हा ठीक आहे ठीक आहे, मी बघतो, डोंट वरी, काही काळजी करू नकोस. हा मी ते तिकिटांचं बघतो नक्की, त्यांनाही सांग. हा ठेव आता.